बॉईज अँड गर्ल्स, मी नेक्स्ट टू नेक्स्ट संडे एक मॉक प्रिलिम अरेंज करतोय. नाही सर, तुम्ही असं नाही करू शकत. नाही सर, please. बघ यार, सर, तुम्ही please. एक मिनिट आपण करून घेऊ. एक मिनिट आपण त्यांनी अभ्यास केलाय. तुम्हाला जे काय बोलायचं ते नंतर बाहेर जाऊन बोला. राईट. सो तुम्हा सगळ्यांकरता माझ्याकडे एक खुशखबर आहे. ती खुशखबर अशी की या मॉक टेस्ट मध्ये जो टॉप करेल त्या व्यक्तीला संपूर्ण स्कॉलरशिप दिल्या जाणार आहेत. काय क्या बात आहे. दॅट्स राईट. तुम्ही जी काही फी भरलेली आहे ती संपूर्ण फी तुम्हाला परत मिळेल. तुम्हाला बुक्स आणि नोट्स हे मोफत अवेलेबल करून दिलं जाईल. फक्त एवढंच आहे की हे फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे जी या मॉक टेस्ट मध्ये टॉप करणार आहे. तेव्हा चला अभ्यासाला लागा. लक्षात ठेवा, ही फक्त मॉक टेस्ट नाही तर तुमच्या भविष्याची किल्ली असू शकते. खरंच रे, रात्रभर अभ्यास केला मी. तू राहू द्या अभ्यास आणि तू ते पण रात्रभर. स्वप्न Guys. अभ्यास. हॅलो, हाय ही माझी मैत्रीण निशा. हाय निशा. निशा. हाय निशू. आय एम टिशू. हे आपलं शिशू. सँडी. हाय, नाईस टू मीट यू. बाय द वे, माझ्याकडे ना एक पेन आहे. हा साधा सुद्धा पेन नाही, हा व्हायब्रेटिंग पेन आहे. म्हणजे तुम्ही समजता तसं वाला व्हायब्रेट म्हणजे कसं आहे, हा व्हायब्रेशन पेन कसं आहे की हे एकदा बटन दाबलं आणि जर आपण वाचलं ना तर लक्षात राहतं. अरे खरंच लक्षात राहतं. असा अभ्यास करायचा, बटन दाबून अभ्यास करायचा. असं काही नसतं. प्लीज काही फांटे देऊ नकोस. हे बघ. Shit. हा. शॉक लागला. हो. वा. बाबा तुम्ही इथे? तुझ्यावर पाळत ठेवायला नाही आलोय, इकडे काम होतं म्हणून आलोय. चांगला चाललाय तुमचा अभ्यास. काका या ना, बसा प्लीज. हा, मी बसायला नाही आलोय. तू आईचा कॉल का नाही उचललास? ते अहो माझा फोन बॅग मध्ये आणि सायलेंट वर पण आहे, त्यामुळे. पण काय झालं? चांगलंय. भूगोल आणि इतर विषयांमध्ये मन रमवलंयस, पण भूगोलामुळे तुझ्या हातच्या पुरणपोळ्या ह्या स्वादिष्ट आणि गोल होतीलच असं नाही. म्हणजे मला कळलं नाही. पुढच्या रविवारी तुला बघायला जोशी फॅमिली येते. बाबा तुम्ही तर म्हणाल. लग्नानंतर सुद्धा तू MPSC करूच शकतेस ना. हो पण बाबा माझे. हे बघ, घरचे चांगले आहेत ते, आणि देवाच्या कृपेने यापुढे तुला घरचं काम करण्याची गरज कधीच भासणार नाही. अहो पण काका, काम करणं आणि न करणं हा पण चॉईस असला पाहिजे ना. काही चॉईस आहे का तुझा? हा? विचित्र आहेत तुझे मित्र. काका, रेणुका आमच्या ग्रुप मधली ना सगळ्यात हुशार मुलगी. खरं सांगतोय. हो. ती नक्की MPSC क्लिअर करेल. माझा MPSC ला विरोध नाहीच आहे. फक्त नोकरी लागली म्हणून भागत नाही. आयुष्यासाठी एक चांगलं घर असावं लागतं. घर, आणि ते तिला समोरून चालून आलंय. अरे हो, आईला फोन कर, तिला काहीतरी विचारायचंय तुला. करा, अभ्यास करा. काय दिवे लावणार आहात ते दिसेलच आम्हाला. अगं तू काय एवढं टेन्शन घेतेस? तू त्या मुलाला रिजेक्ट कर ना. नाही रे, एवढं सोपं नाहीये ते. बाबा पण ना यार. तू आईला कन्व्हिन्स कर. नाही रे, आईचं काही चालत नाही बाबांसमोर. ह्याचं काय झालं? मी काय म्हणतो, तुझ्याकडे एकच उपाय आहे. काय? तू लग्न करून टाक. तसंही कधी ना कधी करायचंच आहे ना. काही काय बोलतोस? मला ना खरंच आत्ता कळत नाही काय करायचं ते. काय करायचंय? लग्न करायचंय तर कर ना, आणि नसेल करायचंय तर नको करूस. अरे पण मला इतक्यात लग्न नाही करायचंय. मग नको करूस ना. आणि केलंस तरी चांगल्या घरातच राहणारच ना. मग माझ्या स्वप्नांचं काय? कुठले स्वप्न? MPSCचा क्लास का जॉईन केलास तू? लग्नापासून वाचता यावं म्हणूनच ना. त्याआधी MPSC स्वप्न तरी होतं का तुझं?
पण आता आहे ना ते स्वप्न. आणि मी का असं माझ्या स्वप्नांना बाजूला ठेवून अशा घरात जायचं तिथे मला माझ्या मनाने जगता येणार नाही. अरे माझ्यासाठी ते तुरुंग असेल. अरे पण त्या तुरुंगात तुला विचार तरी करावा नाही लागणार ना की उद्या खायला मिळेल का नाही. अमर, तुरुंग सोन्याचा असला तरी तो तुरुंग असतो. मित्रांनो, जरा थांबता का तुम्ही? आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलोय, वाढवायला नाही. हे बघ, प्रॉब्लेम आहे ना वाढणारच आहे. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तू तुझा प्रॉब्लेम सांगत नाही हा, आणि दुसऱ्यांवरती फ्रस्ट्रेशन काढत असतोस. आणि तुझा प्रॉब्लेम माहितीये का? तुला काय पाहिजे हे तुझ्या घरी सांगत नाहीस, कारण तुला घरच्यांच्या विरुद्ध जायचं नाहीये. सो प्रॉब्लेम तुम्ही दोघं आहात, कळलं? हे बघ, सॉरी. इट्स ओके. सॉरी. मला माहितीये मला काय करायचंय ते. हॅलो आई. हो, बाबा भेटले मला. हो, झालं माझं बोलणं त्यांच्याशी. आई, बाबा आहेत का तिकडे? त्यांना दे ना ग फोन, मला बोलायचंय. झालं माझं का? मी बाबांसोबत डील केलंय. जर क्लासमध्ये मॉक टेस्ट मध्ये मी टॉप 5 मध्ये आले तर कांद्या पोह्यांचा कार्यक्रम कॅन्सल. वाह, लडकी में दम तो है. बेस्ट आहे. म्हणजे तू टॉप 5 मध्ये आलीस तर तुझं लग्न पोस्टपोन होईल. हा, आणि तू जर पहिला आलास तर तुला स्कॉलरशिप येईल. तुझा पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्रा. हो, पण त्यासाठी पहिलं यावं लागेल ना. अरे येशील तू पहिला. टेन्शन तर मला माझं आहे. मी टॉप 5 मध्ये यायला हवंय. तू पण येऊ शकतेस. माझ्याकडे एक ऑप्शन आहे. काय? थोडा डेंजर आहे. कुठलं ऑप्शन? नको, जाऊ दे. अरे बोल ना. मी मॉक टेस्टचे पेपर अरेंज करू शकतो. म्हणजे चीटिंग? चिटिंग? यात काय चिटिंग? हे बघ, प्रेमात आणि युद्धात सगळं काय माफ असतं. आणि तसंही तुमच्या अस्तित्वाचं युद्ध आहे हे. हे नाही नाही, हा ऑप्शन अजिबात नाही आपल्याकडे. अरे खूप रिस्की आहे रे हे सगळं. नाही पकडलं जाणार, ट्रस्ट मी. नाही, हा ऑप्शन चुकीचा आहे. आपण आत्ताच स्कॅम करतोय. ऑफिसर झाल्यावर तर आपण स्कॅम करताना 1 मिनिटही विचार करणार नाही. हॅलो, तू खरंच ऑप्शन कन्सिडर करत नाहीस ना? तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे अळवाच्या पानावरचं पाणी म्हणजे प्रेम. आठवणींच्या समुद्रात बुडून जाणं म्हणजे प्रेम. पावसाच्या सरीत चिंब भिजावं असं वाटणं म्हणजे प्रेम.